कौंडिन्य आणि शाक्ययानी केलेल्या समेटाची त्या 5 परिवर्जकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. मग त्या ठिकाणी पांडव टेकडीच्या त्या पायथ्याशी जे 5 परिवर्जक आले होते, कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्रिक आणि काश्यप, या 5 लोकांनी सिद्धार्थाला एक आनंदाची बातमी दिली की हे सिद्धार्था, तू ग्रहत्याग करून आल्याच्या नंतर कपिलवस्तूच्या लोकांनी अनेक प्रकारच्या चळवळी निर्माण केल्या, आंदोलन केले, मोर्चे केले आणि याचा परिणाम असा झाला की त्या सेनापतीला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि त्या सभेमध्ये मात्र युद्धाच्या विरोधामध्ये ठराव संमत झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं त्या सभेमध्ये संबोधित केलं होतं, सूचना केली होती, त्या पद्धतीने शाक्यानेही 5 माणसं निवडले, कोलियानी सुद्धा 5 माणसं निवडले आणि ह्या 10 जणांनी मिळून कायमस्वरूपी अशा प्रकारची कमिटी निर्माण केली की त्या कमिटीला असे अधिकार देण्यात आले की रोहिणीच्या नदीच्या पाण्यावरून ज्या ज्या वेळेस वाद निर्माण होईल, काही प्रश्न निर्माण होतील, त्याच्यावरती तोडगा काढण्याचा अधिकार या कमिटीला देण्यात आला आणि अशा प्रकारे घनघोर होणारे युद्ध, त्या युद्धामध्ये शाक्याचेही लोक बरेच मरणार होते, कोलियांचेही मरणार होते. शाक्याने युद्ध पुकारलं म्हणजे फक्त कोलियांनाच मारणार होते का? नाही, कोलियांचे लोक सुद्धा शाक्याला मारणार होते आणि अनेक प्रकारचे निष्पाप बळी त्या ठिकाणी जाणार होते. अशा प्रकारची ही वाईट परिस्थिती, जणू काही संकट जे होतं ते संकट टळण्याची शांततेची बातमी सिद्धार्थाला ह्या 5 जणांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला. परिवर्जा पुढे चालू ठेवण्याचे कारण आहे किंवा काय तो ठरवू लागला. मग अशा पद्धतीने त्या 5 जणांनी सिद्धार्थाला प्रश्न केला की हे सिद्धार्था, आता तुझ्या कारणासाठी ग्रहत्याग केला होता ते कारणच शिल्लक राहिलं नाही, युद्धच आता होणार नाही, युद्ध होणार नाही अशा पद्धतीचा ठराव शाक्याने आणि कोलियाने मिळून घेतलाय. मग आता तू ग्रहत्याग करण्याची काही गरज नाही, तू घरी जाऊ शकतोस, राजवाड्यामध्ये परत जाऊ शकतोस. अशा पद्धतीने तू का परत जात नाहीस? अशा पद्धतीचा ज्या वेळेस त्या 5 जणांनी सिद्धार्थाला सांगितलं त्यावेळेस सिद्धार्थ म्हणाले की नाही, मी परत जाणार नाही. परंतु ते 5 जण बाजूला गेल्याच्या नंतर पुन्हा सिद्धार्थाच्या मनामध्ये विचार येऊ लागले की खरोखर मी आता संन्यासाचा मार्ग स्वीकारून पुढे जावं काय किंवा ते जाणं आता गरजेचं आहे काय? अशा प्रकारचे एकांतामध्ये असताना अनेक विचार त्या सिद्धार्थाच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता? त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडलेले होते. मग सिद्धार्थ पुन्हा स्वतःला प्रश्न करू लागला की ज्या कारणासाठी मी माझ्या स्वतःच्या लोकांना, नातेवाईकांना सोडून दिलं, म्हाताऱ्या वडिलांना सोडून दिलं, आईला सोडून दिलं, सुंदर अशा पत्नीचा आम्ही त्याग केला आणि छोटासा असणारा राहुल बाळ त्यालाही मी मुकलो आहे, त्या सगळ्या गोष्टींना मी ज्या कारणासाठी सोडून आलो ते कारण आता उरलेलं नाही. मग खरोखर मला आता या संन्यासी राहण्याची गरज आहे काय? मी परत जावं का किंवा जाऊ नये? अशा प्रकारचे अनेक प्रश्न स्वतःशी सिद्धार्थ विचारू लागला. आता ज्या अर्थी युद्ध संपलेले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले आहे याचा अर्थ माझ्या पुढे प्रश्न मिटला आहे काय? अशा प्रकारचे अनेक प्रश्न पुन्हा सिद्धार्थ आपल्या स्वतःच्या मनाला करू लागला की युद्धाच्या कारणासाठी मी ग्रहत्याग केलाय, ते युद्धाचं कारण आता टळलेलं आहे, युद्ध आता टळलेलं आहे. मग माझ्याकडे एखादं असं दुसरं कारण आहे का की मी आता पुन्हा ग्रहत्याग करून पुढे गेलं पाहिजे, संन्यासाच्याच मार्गाने मी राहिलं पाहिजे? याच्यासाठी आणखी एखादं कारण आहे काय? ते कारण युद्धाचं जे महत्वाचं होतं ते मिटलंय. अशा प्रकारचे अनेक प्रश्न स्वतःला सिद्धार्थ करू लागला. खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असे त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलतः कल समस्या आहे. एकाधिक विशाल समस्येचा तो एक भाग आहे. आणि म्हणून अनेक मार्गाने खोल वरती जाऊन सखोल असा विचार केल्याच्या नंतर सिद्धार्थाला कळलं की नाही, मी परत गेलंच नाही पाहिजे. कारण हे आताचं तात्पुरतं युद्ध हे जरी टळलं असेल तर ह्या जगामध्ये अनेक
अनेक प्रकारचे कलह आहेत, भांडणं आहेत, युद्ध आहेत, हे मिटलेले नाहीत. आणि ते मिटण्यासाठी मला एखाद्या कायमस्वरूपी मार्गाचा त्या ठिकाणी शोध घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मात्र मी ह्या संन्यासाच्या मार्गानेच राहिले पाहिजे. मी घरी परत जाता कामा नये, अशा प्रकारचा निष्कर्ष सिद्धार्थ काढू लागला. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यात चालत आहे असा नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात चालू आहे. आणि मग सिद्धार्थ विचार करू लागला की हे जे भांडण होतं, रोहिणी नदीच्या पाण्यावरून निर्माण झालेलं जे भांडण होतं, ते फक्त शाक्य आणि कोली यांच्या ह्या दोन राज्यांमध्येच होतं. परंतु हे एवढ्यापुरतच मर्यादित नाही, तर शाक्यासारखे, कोलियासारखे अनेक अनेक राज्य भारतामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये अशा प्रकारचे तंटे आहेत, वाद आहेत. आणि हे वाद हे फक्त हे कारण आहे, हे फक्त निमित्त आहे की ह्या कपिल वस्तूमध्ये युद्धाचं कारण निर्माण झाले, हे फक्त निमित्त आहे. परंतु जगामध्ये अनेक प्रकारचे वाद आहेत, तंटे आहेत. जसं की ब्राह्मणामध्ये राजामध्ये वाद आहे, ब्राह्मण क्षत्रियामध्ये वाद आहे. अशा अनेक प्रकारचे वाद आहेत, भांडणं आहेत. आणि त्याच्यावरचा तोडगा मला काढण्यासाठी पुन्हा संन्यासाच्या मार्गाने गेलं पाहिजे, अशा प्रकारचा निष्कर्ष सिद्धार्थ काढू लागला. हा कलह फक्त कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चाललेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे वाद आहेत, हे वाद ब्राह्मण क्षत्रियामध्ये सुद्धा आहेत. राजामध्ये तर आहेतच, त्यांचे तर युद्ध होतातच. परंतु छोटे मोठे वाद सुद्धा जगामध्ये असतात. दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रकारचे लहान सहान वाद निर्माण होत असतात. जसा की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये वाद असतो, तशाच पद्धतीने एखाद्या कुटुंबाचा जो घरधनी असतो, कुटुंब चालवणारा असतो, त्याच्यासोबत सुद्धा घरातल्या इतर व्यक्तींचे छोटे मोठे वाद होत असतात. मित्रामध्ये सुद्धा तशा प्रकारचे वाद होत असतात. वडील आणि मुलगा यांच्यामध्ये सुद्धा वाद होत असतात. मुलगा, लेकरं आणि माय यांच्यामध्ये सुद्धा वाद होत असतात. आणि म्हणून ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे असे वाद आहेत, तंटे आहेत. अशा प्रकारचा निष्कर्ष सिद्धार्थ त्या ठिकाणी काढू लागला. राष्ट्रातील संघर्ष प्रसंगोपात असतो आणि वर्गावर्गातील हा संघर्ष वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्ष जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये जर दुःख कशामुळे असेल, तर हे दुःख अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या संघर्षामुळे या जगामध्ये दुःख आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष सिद्धार्थ काढायला लागलेला आहे त्या ठिकाणी. राष्ट्रामध्ये जो वाद असतो, जसं की ह्या शाक्य आणि कोलियामध्ये झाला, हा वाद एखाद्या वेळेस कधीतरी निर्माण होत असतो. परंतु या जगामध्ये सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस जीवन जगतात, त्यावेळेस मात्र हे जे छोटे मोठे वाद आहेत हे नेहमीचे असतात, वारंवार होणारे असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या वादामधून बाहेर निघण्याचा एखादा मार्ग आहे काय, अशा प्रकारचा शोध सिद्धार्थ आपल्या मनाशी घेऊ लागलेला आहे. युद्धामुळे घर सोडले खरे आहे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. आणि म्हणून आता सिद्धार्थ एवढ्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे की ज्या युद्धाच्या कारणासाठी मी घर सोडलं होतं, ग्रहत्याग केला होता, ते बरोबर आहे, ते युद्ध आता टळलेलं आहे. परंतु हे एक युद्ध टळून ह्या ठिकाणी उपयोग नाही, तर अनेक प्रकारचे वाद या जगामध्ये आहेत, लहान सहान संघर्ष आहेत, तंटे आहेत. हे सगळे मिटवण्यासाठी मी कायमस्वरूपी एखादा मार्ग शोधून काढला पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय सिद्धार्थाने त्या ठिकाणी घेतला. मला असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केलेले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. मग सिद्धार्थ म्हणू लागला की शाक्य आणि कोली यांचा जो वाद होता, हा फक्त छोटासा वाद होता. सखोल असा विचार केल्याच्या नंतर सिद्धार्थापुढे जी समस्या होती, ह्या समस्येनं फार मोठं रूप धारण केलं, विशाल असं रूप धारण केलेलं आहे. आणि ह्या विशाल स्वरूपाच्या समस्येवर तोडगा काढण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग मला शोधायचा आहे, अशा प्रकारचा निर्णय सिद्धार्थ त्या ठिकाणी घेऊ लागला. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल, त्या सामाजिक तत्वज्ञानाचे स्वीकार करणे शक्य काय. आणि म्हणून सिद्धार्थ विचार करू लागला की याच्याही अगोदर अनेक वेळेस अशा प्रकारचे
वाद निर्माण झाले असतील, युद्ध झाले असतील, तंटे झाले असतील, मग अशा प्रकारचे वाद किंवा तंटे मिटवण्यासाठी याच्याही पूर्वजांच्या लोकांनी काही मार्ग अवलंबले असतील. मग ते मार्ग जे आहेत ते मार्ग या ठिकाणी अशा प्रकारचा जो माझ्या पुढे जो विशाल प्रश्न निर्माण झालाय त्या विशाल प्रश्नावर याच्या अगोदरचे असणारे मार्ग काही काम करू शकतील का, काही उपाय करू शकतील काय, अशा प्रकारचा विचार सिद्धार्थ करू लागला. त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. आणि म्हणून सिद्धार्थाने असा निश्चय केला, असा निर्धार केला की याच्याही अगोदर समाजामध्ये वाद मिटवण्याचे अनेक प्रकारचे मार्ग असतील. त्या मार्गाने त्या काळातल्या लोकांनी ते वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असेल. मग जे जे मार्ग आहेत ते मार्ग आपण स्वतः तपासून पाहिले पाहिजे. कारण माझ्या पुढची जी समस्या आहे, जी अडचण आहे, जो प्रश्न आहे, हा जागतिक स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या जागतिक स्वरूपाच्या प्रश्नावर आतापर्यंत असणारे जे उपाय आहेत त्याच्यातला एखादा उपाय खरोखर कामी पडतो काय? आणि म्हणून हे सगळे प्रश्न आणि हे सगळे उपाय मला आता निश्चय ते शोधून पाहिले पाहिजे, त्याचा तपासणी केला पाहिजे, अशा प्रकारचा विचार सिद्धार्थाने त्या ठिकाणी केला. बोलून